एमआयएमचे नेते आणि रमेश कदम यांच्यामध्ये नुकतीच एक गोपनीय बैठक पार पडली असून या संदर्भात त्यांनी अधिकृत माहिती दिली। सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम दंड थोपटणारे रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्या निवासस्थानी अकदस मंजिल येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली। या गोपनीय बैठकीत एमआयएमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते। भाजपचे राम सातपुते, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एमआयएम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे। एमआयएमचे जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितलं, सोलापूर लोकसभा निवडणुकीत 100% आम्ही उमेदवार देणार आहे। मजबूत उमेदवारांची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहे। रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून एमआयएमशी माझी चर्चा सुरू आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एमआयएमनं उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे। मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता अशी माझी संकल्पना असून याला राज्यभर आणि देशपातळीवर घेऊन जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीत, महापालिका आणि निवडणुकीत आपलं अस्तित्व आणि जाणीव करून देणाऱ्या एमआयएमनं लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे। सोलापूर शहर मध्याच्या विधानसभा निवडणुकीत 2 वेळा एमआयएमचा निसटता पराभव झाला होता। मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएमनं सोलापूर महापालिका निवडणुकीत 8 जागांवर विजय प्राप्त केला होता। रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे। एमआयएमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे। रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता आणि हीच संकल्पना घेऊन पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा हे नाव ऐकायला मिळणार आहे।